महाभारतात एक असा योद्धा आहे ज्याच्या सामर्थ्याने सर्वात मोठे युद्ध फक्त 1 मिनिटात संपुष्टात येऊ शकते। पण हा योद्धा कोण होता आणि त्याची कथा गूढ आणि शोकांतिकेने का झाकलेली आहे? त्याच्या सामर्थ्यामागील सत्यावर तुमचा विश्वास बसणार नाही। सर्वागाचे रहस्य उलगडण्यासाठी संपर्कात रहा। आम्ही सुरू करण्यापूर्वी आमच्याकडे तुमच्यासाठी यासारख्या आणखी अनेक कथा आहेत। त्या कथा मांडण्यासाठी मला तुमच्याकडून प्रेरणा हवी आहे। तर कृपया हा व्हिडिओ लाईक करून तुमचा पाठिंबा दर्शवा आणि आमच्या चॅनेलमध्ये सामील व्हा। भीमाचा नातू आणि घटोत्कचाचा पुत्र सर्वगा हा एक महान योद्धा ठरला होता। युद्धातील तिच्या बुद्धीसाठी ओळखल्या जाणाऱ्या त्याच्या आईने त्याला युद्धाच्या प्राचीन कलांचे प्रशिक्षण दिले। पण त्याची खरी ताकद दैवी आशीर्वादातून आली। भगवान शिवाकडून 3 शक्तिशाली बाण आणि अग्निदेव भगवान अग्नीचे धनुष्य सर्वागाला स्वतःच्या सामर्थ्यावर असलेला विलक्षण विश्वास म्हणजे मी 1 मिनिटात महाभारत संपवू शकेन कसे ते पाहूया। युद्ध सुरू होण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाने योद्धासमोर आव्हान उभे केले। त्यांच्यापैकी प्रत्येकाला विचारले गेले की ते एकटे लढले तर युद्ध संपवायला किती वेळ लागेल। भीष्म म्हणाले 20 दिवस, द्रोणाचार्य 25, कर्ण 24 आणि अर्जुन 28। पण जेव्हा सर्वगाला हाच प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने धक्कादायक उत्तर दिले, फक्त 1 मिनिट, फक्त 3 बाण असलेला तरुण योद्धा इतक्या लवकर एवढ्या मोठ्या युद्धाचा अंत करण्याचा दावा कसा करू शकतो? सर्वगाने त्याच्या आत्मविश्वासाचे रहस्य प्रकट केले। 3 विलक्षण बाण। पहिला बाण त्याला नष्ट करू इच्छित असलेल्या सर्व गोष्टींना चिन्हांकित करेल। दुसरा बाण त्याला संरक्षित करू इच्छित असलेल्या प्रत्येक गोष्टीवर चिन्हांकित करेल। तिसरा पहिल्या बाणाने चिन्हांकित केलेली प्रत्येक गोष्ट किंवा दुसऱ्याने चिन्हांकित केलेली नसलेली प्रत्येक गोष्ट नष्ट करेल। कोणत्याही युद्धाचा मार्ग बदलू शकणारे खरोखरच अतुलनीय शस्त्र। सर्वागाच्या दाव्याबद्दल उत्सुक असलेल्या भगवान श्रीकृष्णाने ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि त्याच्याकडे गेले। सर्वागाच्या बाणांच्या सामर्थ्याची चाचणी घेण्यासाठी कृष्णाने त्याला तो ज्या झाडाखाली उभा होता त्या झाडाची सर्व पाने बांधण्यास सांगितले। सर्वगाने ध्यान केले आणि पहिला बाण मारला, सर्व पानांवर खून केली। पण पुढे जे घडले ते पाहून कृष्णाला धक्का बसला। कृष्णाच्या पायाखालचे एक पान अनाकलनीय राहिले। सर्वगाला लगेच कळले की कृष्णाच्या पायाखाली काहीतरी आहे। कृष्णाने आपला पाय उचलला आणि बाणाने त्या पानावरही खून केली। कृष्णाची भीती वाढली, ही काही सामान्य शक्ती नव्हती। सर्वागाच्या सामर्थ्याची पूर्ण व्याप्ती ओळखून कृष्णाला समजले की युद्धभूमीवर कोणीही सुरक्षित राहणार नाही। सर्वागाच्या नकळतही बाण कोणालाही लक्ष्य करू शकतात। त्याने ठरवले तर तो युद्धाच्या दोन्ही बाजूंचा नाश करू शकतो, कोणालाही उभे न करता। सर्वागाचे बाण इतके शक्तिशाली होते की ते 5 पांडवांनाही इतर जगापासून वेगळे करू शकत होते। ब्राह्मणाच्या वेशात असलेल्या कृष्णाने सर्वगाला विचारले की तो कोणत्या बाजूने लढणार आहे। सर्वगाने उत्तर दिले की तो पांडवांसाठी लढेल कारण त्यांची संख्या जास्त होती। पण कृष्णाने सर्वागाच्या व्रताचा विरोधाभास उघड केला। सर्वगाने आपल्या आईला कमकुवत बाजूसाठी लढण्याचे वचन दिले असल्याने तो ज्या बाजूने सामील होईल ती दुसरी बाजू कमकुवत करेल आणि तोल ढासळेल। सर्वगा दोन्ही बाजूंच्या सर्वांचा नाश करेल, फक्त स्वतःला जिवंत ठेवेल। युद्धातील अराजकता टाळण्यासाठी सर्वगाच्या मृत्यूची गरज ओळखून कृष्णाने सर्वगाचे मस्तक दान म्हणून मागितले। सर्वगा, सदैव थोर क्षत्रिय, डगमगता सहमत झाला। पण त्याच्या बलिदानाच्या आधी सर्वगाला युद्धाचा साक्षीदार होण्याची इच्छा होती। निःस्वार्थीपणाने प्रभावित झालेल्या कृष्णाने सहमती दर्शवली आणि सर्वगाचे डोके रणांगणावर दिसणाऱ्या टेकडीवर ठेवले। तिथून सर्वगाने संपूर्ण युद्ध उलगडताना पाहिले। त्याची नजर कायमस्वरूपी त्या युद्धाकडे पाहत होती ज्यात तो कधीही सामील होऊ शकला नाही। आणि अशा प्रकारे सर्वगा, त्याच्या काळातील महान योद्धा, महाभारताचा मूक साक्षीदार बनला। त्याची शक्ती अतुलनीय, त्याचे बलिदान अप्रत्याशित आहे। त्याची कथा म्हणजे भाग्य, शक्ती आणि निःस्वार्थ बलिदान यांच्यातील चिरंतन लढाईची आठवण करून देणारी। तुम्हाला काय वाटते? सर्वगाने युद्ध संपवले असते का? टिप्पण्यांमध्ये आपले विचार आम्हाला कळवा।